दर्शक हो नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. उजनी अपडेट 24 एप्रिल 2026 सकाळची स्थिती. उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया काल रात्रीपासून सुरू करण्यात आली आहे. वीज निर्मितीकरता 1600 क्युसेकनं पाणी हे सोडलं जातं आहे आणि हळूहळू यामध्ये वाढ करून हा स्लिपवे म्हणजेच सांडव्यामधून सुमारे 6000 क्युसेकनं पाणी हे पुन्हा सोडले जाण्याची शक्यता आहे. एकूण 6 TMC पाणी हे उजनी धरणात सोडले जाईल अशी शक्यता आहे. हे पाणी हिळ्ळी बंधाऱ्यापर्यंत पोचावं असे प्रयत्न आहेत. दरम्यान उजनी धरणामधला पाणीसाठा जो आहे तो एकूण 11.94 TMC उपयुक्त पाणीसाठा आहे. याची टक्केवारी 22.29 TMC इतकी होती. एकूण पाणीसाठा जो म्हणजे मृतसाठा आणि उपयुक्त साठा मिळून 75.60 TMC पाणी हे धरणामध्ये शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा समाधानकारक पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच तारखेला म्हणजे 24 एप्रिल 2025ला धरण वजा 9.06% होतं आणि धरणातल्या जवळपास 4.85 TMC इतक्या मृतसाठ्यातील पाण्याचा वापर हा झाला होता. यंदा अल निनोचा प्रभाव असल्यामुळं पावसाळा उशिरा सुरू होईल आणि कमी पडेल पाऊस असा अंदाज आहे. त्यामुळे उजनी धरणातलं पाणी हे अत्यंत जपून आणि काटकसरीनं वापरण्याच्या सूचना ह्या जलसंपदा विभागाच्या आहेत. त्यामुळं उजनीतून पाणी सोडण्यास विलंब होत होता. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची परवानगी घेऊन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पाणी सोडण्याच्या सूचना केल्या होत्या. दरम्यान याबाबत अनेक संघटना आणि नदीकाठचे शेतकरी संतप्त झाले होते. त्यांनी पाणी सोडण्याची वारंवार मागणी केली होती. त्यानुसार पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार आणि मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार पाणी सोडण्याची प्रक्रिया ही काल 23 एप्रिल रोजी सायंकाळी 9 वाजल्यापासून सुरू करण्यात आलेली आहे. सध्या उजनी धरणातून जे पाणी सोडलं जाते ते अन्य योजनांकरता सिनामाडा योजनेकरता 270 क्युसेक, दहेगाव योजनेकरता 80, भीमा सिना जोड कालव्यामध्ये 820 क्युसेक आणि मुख्य कॅनॉलमध्ये 2860 क्युसेकनं पाणी हे सोडलं जात आहे. दरम्यान पाण्याचं बाष्पीभवन ही मोठ्या प्रमाणामध्ये सध्या होतं आहे. मागील 24 तासामध्ये जवळपास 7.20 मिलीमीटर म्हणजे 1.31 दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन हे झालेलं आहे. आता हे सोडण्यात आलेले जे पाणी आहे ते भीमा नदीकाठच्या पाणी योजना ज्या म्हणजे पंढरपूर, सांगोला, सोलापूर असेल, याचबरोबर मंगळवेढा आणि गावोगावच्या पाणी योजना यांच्याकरता हे पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि हे पाणी काटकसरीनं वापरावं असं आवाहन हे प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. यंदा पावसाळा हा कमी असू शकतो असा हवामान खात्याचा अंदाज आहे. यामुळं पाणी काटकसरीनं वापरण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे.